नमस्कार, विवेक ट्युटोरियल मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण 9वीची संतवाणी भेटीला की जीवा संत तुकाराम महाराजांची शिकूया। ही जी संतवाणी आहे भेटीला की जीवा ही महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रीयन लोकांची सगळ्यात आवडती लोकप्रिय अशी संतवाणी आहे। लता मंगेशकरने सुद्धा ही संतवाणी जी आहे ती त्यांच्या आवाजामध्ये खूप सुंदररित्या गायलेली आहे। तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी हवं तर युट्यूबची लिंक शेअर करेन किंवा तुम्ही सुद्धा सर्च करू शकता। खूप सुंदर अशी संतवाणी आहे। याच्यामध्ये संत तुकाराम महाराजांनी भेटी लागी जीवा म्हणजे त्यांच्या मनाला लागलेली आस, पांडुरंगाच्या भेटीची मनाला लागलेली जी आस आहे, ओढ आहे ती त्यांनी तीव्रतेने वेगळ्या वेगळ्या दृष्टांतातून त्यांनी व्यक्त केलेली आहे। आता याच्यामध्ये संत तुकाराम महाराजांबद्दल जाणून घ्यायचं झालं तर संत तुकाराम महाराज हे वारकरी संप्रदायातले, भागवत संप्रदायातले थोर संत कवी म्हणून ओळखले जातात। समाज प्रबोधनाचं काम त्यांनी खूप सुंदररित्या चालू केलेलं होतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी स्वतःच्या अनुकरणाने, स्वतःच्या कृतीतून समाजाला एक उत्तम उदाहरण दिलेलं आहे की भक्ती मार्ग करताना प्रपंचात राहून सुद्धा माणूस भक्ती मार्गावर कशा पद्धतीने अग्रेसर होऊ शकतो। म्हणजेच व्यवहार आणि अध्यात्म यांची एक सुयोग्य एकदम सुंदर सांगड त्यांनी काय केलेली आहे, लोकांना घालून दिलेली आहे की आपली कामं बाजूला ठेवून फक्त माळ जपत राहून किंवा देहरी पलंगावरी म्हणजे बसून राहायचं आणि मग तो ईश्वराचं नाव जपत राहायचं, मग काय तो प्रसन्न होतो अशातली गोष्ट नाहीये। तर त्यांनी भक्ती मार्ग कसा करावा की आपली कर्म करून जी आपल्याला देवाने सुद्धा हे सगळं निर्माण करताना एवढं कष्ट केलेले आहेत, तर तेच त्यांनी पण सांगितलेलं आहे की आपल्याला सुद्धा काही कर्म दिलेली आहेत ते आपण आपल्या प्रपंचात राहून सुद्धा व्यवहारात राहून आपण अध्यात्मामध्ये अग्रेसर होऊ शकतो, एक भक्ति मार्गाची। संत तुकाराम महाराज जो मैंने अभी मराठी में बताया वही मैं अभी हिंदी में बताने जा रही हूँ। अभी पहले जानेंगे संत तुकाराम महाराज के बारे में। संत तुकाराम महाराज का पूरा नाम तुकाराम बोल्होबा अंबिले, 1608 से 1650 ये उनका कार्यकाल रहा है। संत तुकाराम महाराज ये वारकरी संप्रदाय के एक थोर संत कवि रह चुके हैं। उन्होंने वारकरी संप्रदाय मतलब क्या, जिनके आराध्य प्रभु विट्ठल है और हर साल में उनके एक आषाढ़ी और कार्तिकी, ऐसे कार्तिक महीने में कार्तिक एकादशी और आषाढ़ में आषाढ़ी एकादशी, ये 2 बार जितने भी पंढरपुर के विट्ठल जी के जितने भी भक्त हैं महाराष्ट्र के, वो पैदल उनके दर्शन के लिए हर एक गांव से हर घर से एक एक आदमी वहाँ पे उनके दर्शन के लिए पैदल निकलता है। वो वारी निकलती है, क्योंकि वो वारी निकलती है, वो वार किया जाता है, इसके लिए उनको वारकरी बोला जाता है। जो वो वार करते हैं उनको वो वारकरी बोला जाता है। और संत ये पंढरपुर के विट्ठल का महिमा, उनकी भक्ति, ये संत जितने भी महाराष्ट्र के संत तुकाराम महाराज, संत ज्ञानदेव, संत नामदेव, बहिनाबाई, इतना जो भी भागवत संप्रदाय के संत कवि रह चुके हैं, उन्होंने उनके सबके आराध्य जो थे वो प्रभु विट्ठल थे। और इन्होंने स्पेशली इस अभंग में संत तुकाराम महाराज ने एक उदाहरण प्रस्तुत किया है। एक खुद भी वो वैसे थे, उन्होंने प्रपंच में रह के भक्ति मार्ग पे कैसे अग्रसर हो सकते हैं उसका उत्तम उदाहरण उन्होंने परमोच्च उत्कटता, परमोच्च बिंदु उन्होंने वो प्रपंच में रह के भी विट्ठल जी की आराधना उन्होंने की। और उसमें ऐसा बोला जाता है उस वक्त कि विट्ठल जी ने उनको प्रसन्न होके उनको लाने के लिए उनका पुष्पक, जो पहले विमान जो अभी हम लोग रामायण में वगैरह से देखते हैं, वैसे ही कहानी है उनकी कि विट्ठल जी ने उनको विमान मतलब भेजा था उनकी भक्ति
को प्रसन्न होके। तो उन्होंने यही बताया संसार को कि प्रपंच में रह के भी हम लोग अपने कर्म करते रहो और प्रभु का नाम जपते रहो। ये एक बहुत बड़ा उदाहरण उन्होंने इसमें बताया हुआ है। साथ साथ में संत तुकाराम महाराज ने समाज के प्रबोधन का भी कार्य किया है। जितने भी संत हुए थे उन्होंने समाज प्रबोधन का उस वक्त समाज की विचारधारणा में चेंज लाने की प्रयास तभी से ही चालू है। रूढ़ी रीति रिवाज ये सबको कहीं ना कहीं जो अंधश्रद्धाएं थी उनको हटाने के लिए जितने भी संत कवि रह चुके हैं उन्होंने काम किया हुआ है। और इसमें संत तुकाराम महाराज ने अपने अभंगों में से दाम्भिकता, दैववाद मतलब क्या कि अंधश्रद्धा रखते हुए फैलाओ और वैसे भगवान की भक्ति करो तो उसको दैववाद बोला जाता है। तो इसको उन्होंने क्या किया है कि ये ऐसे करने वाले लोग और जो अहंकार वृत्ति है कि ये समाज जा नहीं सकता, ये समाज जा सकता है, कोई उच्च है कोई नीच है, फिर उसमें भी अहंकारी वृत्ति की हम ही पूजा कर सकते हैं। तो फिर दुराचार मतलब क्या, जिसका आचार विचार शुद्ध ना हो, ऐसे ऐसे लोगों का उन्होंने अपने अभंगों में एक परखड़ समाचार, ऐसे लोगों का उन्होंने अपने अभंगों में से अच्छा समाचार उन्होंने वो लोगों का लिया हुआ है और लोगों को प्रेम से, नैतिकता से, करुणा से एक सर्वाभूति ईश्वर मतलब क्या, ईश्वर हम में ही है, हम में ही छुपा हुआ है, हम में ही है, लोगों में ही, एक दूसरे में ही हमको क्या करना चाहिए, खुद में भी ईश्वर छुपा हुआ है, तो हमारे साथ ही ईश्वर है। तो ये उन्होंने मूल्य जो है प्रमाण मानते हुए लोगों तक भी यही विचार जो है उन्होंने क्या किया है, एक आदर्श समाज में प्रस्तापित किया हुआ है। ये हो गया संत तुकाराम महाराज के बारे में। अब उन्होंने भेटी लागी जीवा, भेटी लागी मतलब क्या, जीवा मतलब क्या, प्राण। तो उनके विठल के, उनके आराध्य विठल जी है और उनके दर्शन के लिए, उनसे मिलने का, उनके दर्शन के लिए, उनका श्रीमुख देखने के लिए उनका जीव इतना आस लगाई हुई है उन्होंने, इतना तीव्र आकर्षण उनको हो रहा है कि कब मेरे प्रभु मुझे दर्शन दे। और ऐसे में उन्होंने एक अलग अलग दृष्टांत, अलग अलग उदाहरणों से उन्होंने अपने विठल के, अपने आराध्य के, उनके आराध्य के दर्शन के लिए जो ओढ़ उनको मिलने के लिए, उनके श्रीमुख उनको देखना है, वो अलग अलग दृष्टांतों से, अलग अलग उदाहरणों से उन्होंने ये अभंग में स्पष्ट किया हुआ है। अग्रेसर आपण होऊ शकतो, म्हणजे व्यवहार आणि अध्यात्म यांची सुयोग सांगड जी आहे ते संत तुकाराम महाराजांनी घालून दिलेली आहे। आणि त्या वेळेला त्यांचा ज्या वेळेला काळ होता त्या काळामध्ये बऱ्याच रूढी परंपरा किंवा अंधश्रद्धा ह्या सगळ्यांचं एकदम बाजार मांडलेला गेला होता। उच्च समाज, नीच समाज, हीच लोक पूजा करू शकतात, उच्च समाजाच उच्चभ्रूच लोक तिथे जाऊ शकतात, खाली लोअर कास्ट वाले मंदिर मध्ये पूजा नाही करू शकत। तर अशा पद्धतीचा जो दांभिकपणा होता तो संत तुकाराम महाराजांनी लोकांना त्यांच्या अभंगातून, दांभिकपणा, दुराचारी वृत्ती म्हणजे ज्यांचे आचारच नाहीत आणि ती लोक कसं काय समाजाला आपले विचार चुकीच्या पद्धतीने देऊ शकतात, तर त्या लोकांचा संत तुकाराम महाराजांनी ह्या समाज प्रबोधन त्यांनी जे कार्य घेतलेलं होतं हातामध्ये, त्यांनी त्यांच्या अभंगाद्वारे अशा लोकांचा परखड समाचार त्यांनी घेतलेला आहे। आणि त्यांनी आपल्या अभंगातून एकदम सगळ्यात सुंदर असं म्हणजे देवाची भक्ती जी आहे ती कशी करुणामयी, नैतिकतेने, मॉरल व्हॅल्यूज जपून आणि प्रेमाने केली जाते हे त्यांनी त्यांच्या अभंगातून लोकांपर्यंत पोहोचवलेलं आहे। अभंगामध्ये संत तुकाराम महाराजांनी विठ्ठलाच्या भेटीची तीव्र ओढ त्यांनी प्रकट केलेली आहे। सगळ्यात पहिली ओवी जी आहे, भेटी लागी जीवा लागलीसे आस,
पाहे रात्रंदिवस वाट तुझी. भेटी लागी. भेटी लागी म्हणजे भेटण्यासाठी, भेटणे. जीवा, प्राण. हा तुम्ही समानार्थी शब्द म्हणून पण लिहू शकता. जीवा, प्राण. आस, ओढ किंवा तीव्र ओढ. पाहे, पाहणे. वाट, वेट करणे. शब्दार्थ आधीच देते, ते नंतर तुम्ही नोट डाऊन करा. भेटी लागी जीवा लागलीसी आस. हे प्रभू, हे विठ्ठला, मला तुला भेटण्याची माझ्या जीवाला खूप आस. आस म्हणजे काय? तीव्र ओढ लागलेली आहे. पाहे रात्रंदिवस वाट तुझी. मी फक्त तुझ्या दर्शनाची रात्रंदिवस, दिवस रात्र तुझं नाव जपत आहे. माझ्या प्रापंचिक कामामध्ये मी फक्त तुझा आणि तुझाच भक्ती करत आहे आणि तुझंच नाव जपत आहे. तर आता मला राहवत नाहीये. तर तू लवकरात लवकर माझ्या जीवाला जी आस लागलेली आहे ती तू पूर्ण कर आणि लवकरात लवकर मला काय कर, तू दर्शन दे. अब यही पहली ओवी का अर्थ मैं आपको हिंदी में समझाऊंगी. संत तुकाराम महाराज प्रभु विठ्ठल जी को रिक्वेस्ट करते हुए या उनको बुलाते हुए ये कह रहे हैं कि हे विठू माऊली, मेरे मन को तुम्हारे दर्शन की बहुत ही तीव्रता से ओढ़ लगी हुई है, आस लगी हुई है कि कब आपके मुझे दर्शन मिलेंगे. रात और दिन मेरे मन को तो चैन नहीं है. मैं सिर्फ आपसे मिलने के लिए, आपके दर्शन के लिए ही रात और दिन वेट कर रहा हूँ, राह देख रहा हूँ कि कब आपकी दर्शन मुझे होंगे. आता दुसऱ्या ओवीकडे आपण येऊया. इथे संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या भेटीला लागण्याची, विठ्ठलाच्या भेटीला जी त्यांना ओढ लागलेली आहे, तीव्र आस लागलेली आहे, त्याच्यासाठी त्यांनी उदाहरण जे आहे, त्यांचे जे 4 दृष्टांत आहेत ते त्यांनी तिथे स्पष्ट केलेले आहेत. आता इथे त्यांनी चकोर, पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवना तैसे माझे मन वाटप आहे. आता इथे चकोर पक्षाचं त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. चकोर पक्षी हा काही रिअल लाईफ मधला पक्षी नाहीये, तर हा एक काल्पनिक कवी लोकांच्या भावविश्वातला एक काल्पनिक असा पक्षी आहे. त्याचं वैशिष्ट्य काय आहे तर चकोर पक्षी जो आहे, पौर्णिमेचा जो चंद्र असतो, फुल मून नाईट जेव्हा ज्या दिवशी असते, त्याची जी त्या चंद्राचं चांदण असतं, त्या चांदण्याचा प्रकाश सेवन करून तो त्याचं जीवन जे आहे व्यतीत करत असतो. त्या व्यतिरिक्त तो कोणतंही अन्न पाणी ग्रहण करत नाही. आता याच्यातून काय होतं, का ह्याला इमॅजिनरी बर्ड म्हणतात किंवा काल्पनिक पक्षी का म्हणतात कवींच्या भावविश्वातला? कारण त्याचं वैशिष्ट्य हे आहे की त्याला कशाची ओढ आहे? पौर्णिमेच्या चंद्राची. आणि त्याच्याशिवाय त्याला दुसरं काहीही दिसत नाही आणि तो त्याच्यावरतीच, त्याचं जीवनच त्याच्यावरती अवलंबून असतं, हे कवीने दर्शवलेलं आहे. म्हणजे याच्यातूनच त्यांच्या प्रभूच्या भेटीची ओढ जी आहे ती प्रकट होते की कशा पद्धतीने फक्त आणि फक्त विठ्ठलाचं दर्शन हेच त्यांच्या जीवनाचा मेन उद्देश आहे, हेच त्यांच्या जीवनाचं मेन ध्येय आहे. म्हणून ते म्हणतात, माझा पण जीव जो आहे त्या चकोर पक्षाप्रमाणे फक्त तुझं श्रीमुख, तुझं सुंदर चेहरा मला विठ्ठलाचं बघण्याचं माझं काय आहे, त्याच्यावरतीच माझं जीवन जे आहे, मला ही तोच भक्ती, तुझ्याच नामाची भक्ती आणि तुझंच नामामृतावरती माझं जीवन जे आहे ते निर्भर आहे. तेव्हा माझं मन जे आहे त्या चकोराच्या प्रमाणेच तुझ्या भक्तीसाठी आसुसलेलं आहे. तेव्हा प्लीज कृपा करून प्रभू, मी खूप वाट पाहत आहे, तेव्हा आता तू मला लवकरात लवकर दर्शन दे. आपण घेऊया पौर्णिमा, फुलमून, चकोर, एक
काल्पनिक पक्षी ज्याचे जीवन पौर्णिमेच्या चंद्राच्या चांदण्या प्रकाशाचं सेवन हेच त्याचे जीवन. तैसे तैसे म्हणजे तसं, लाईक दॅट. जसं आपण बोलतो ना की जसं तसं, तसंच इथे तैसे. माझे मन वाट, वाट म्हणजे परत वाट पाहणे, वाट पाहणे किंवा वेट करणे. ठीक आहे. पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवना तैसे माझे मन वाटप आहे. पौर्णिमेच्या चंद्राचं जसं चकोर वाट पाहत असतो, कारण त्याचं जीवनच त्या चंद्राचा शीतल प्रकाशाचं सेवन करून व्यतीत होत असतं, तसंच माझं मन सुद्धा हे प्रभू तुझ्या दर्शनासाठी वाट पाहत आहे. अभी जो ओवी थी चकोर पक्षी की, वही मैं अभी हिंदी में एक्सप्लेन करूंगी. यहाँ पे उन्होंने चकोर पूर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवना मतलब क्या, चकोर पक्षी का जीवन ही किसके ऊपर अवलंबित रहता है, तो पूर्णिमे का फुल मून का जो फुल मून के ऊपर उसकी शीतलता, जो रोशनी जो आती है वो चकोर पक्षी जो है वो ग्रहण करता है. अब चकोर पक्षी जो है कवि के भाव विश्व में रहने वाला एक इमेजिनरी बर्ड है, काल्पनिक बर्ड है, वास्तविकता में नहीं है, लेकिन उसकी स्पेशलिटी यहाँ पे उनके भाव विश्व से वो व्यक्त होती है कि चकोर ये ऐसा पक्षी है कि वो सिर्फ और सिर्फ फुल मून की जो शीतलता होती है, वो जो उसका प्रकाश होता है, वही ग्रहण करके ही अपना जीवन व्यतीत करता है. इसमें उसका डिटर्मिनेशन जो है वो दिखता है अपने फुल मून के प्रति. वही उन्होंने यही भावना उन्होंने व्यक्त की है अपने इस ओवी में, कि जिस तरीके से चकोर पक्षी को सिर्फ पूर्णिमा का चंद्र का शीतलता, उसके प्रकाश पे उसका जीवन निर्भर करता है, उसी तरीके से संत तुकाराम महाराज बोलते हैं कि हे प्रभु, मेरी भी हालत ऐसी ही है, मैं भी सिर्फ आपके और आपके दर्शन के लिए ललायित हूँ. तो मेरा जीवन ही, आपका दर्शन ही मेरा क्या है, जीवन है. आपण येऊया तिसऱ्या ओवीकडे. दिवाळीच्या मुळा लेकी आसावली, पाहत असे वाटुली पंढरीची. दिवाळीच्या म्हणजे दिवाळी सण, त्याच्यानंतर मुळा, मुळा म्हणजे निमित्त, कुछ ना कुछ कारण, हिंदी में उसको बोल सकते हो कारण, रीजन. लेकी, लेकी म्हणजे मुली, डॉटर्स. आसावणे, आसावली म्हणजे आस लागणे, आस लागणे, ओढ लागणे. पाहत असे म्हणजे पाहणे. वाटुली, वाटुली म्हणजे वाट पाहणे.
नॉन यूज फॉर पंढरी, पंढरपूर, पंढरपूर जिथे विठ्ठलाचं मुख्य दैवत आहे, सगळ्या वारकरी संप्रदायाचं मुख्य आराध्य दैवत जे आहे ते पंढरपूरचं विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे, जिथे वारकरी संप्रदायातले लोक, वारकरी संप्रदाय म्हणजे काय, जे मराठी महिने आहेत चैत्र वैशाख वगैरे, तर त्यापैकी आषाढ आणि कार्तिकी याची जी एकादशी येते त्या एकादशीला लोक महाराष्ट्रातले जितकी लोक आहेत ती आपापल्या घरातून पंढरीच्या वारीला म्हणजे त्या एकादशीला पायी चालत जातात। दिंडी जे आहे ग्रुपमधून जे जातात त्यांना दिंडी म्हणतात। तर अशा पद्धतीने ते जे 2 वार जे आहेत ते पंढरपूरचे जे भाविक आहेत, विठ्ठलाचे जे भक्त आहेत, इतक्या वर्षांपासून जी परंपरा चाललेली आहे ती आजही ती तशीच प्रस्थापित आहे आणि लोक पायी किती म्हातारे वयस्कर जरी असले तरी ते तेवढ्याच प्रेमाने त्या विठ्ठलाच्या दर्शनाला ती लोक जातात, तो वार करतात आषाढी आणि कार्तिकीचा, म्हणून त्यांना वारकरी असं म्हटलं जातं। आणि तो संप्रदाय आणि भागवत संप्रदाय ह्याची जी स्थापना आहे ह्या थोर संत कवी लोकांनी जी आहे ती स्थापन केलेली आहे। संत तुकाराम आहेत, संत ज्ञानेश्वर आहेत, नामदेव आहेत, बहिणाबाई आहेत, असे कित्येक असे संत आहेत, त्यांनी ह्या भागवत संप्रदायाची स्थापना केलेली आहे आणि भक्ती मार्ग कसा असावा हे त्यांनी सांगितलं आहे। आता आपण येऊया तिसऱ्या ओवीकडे। दिवाळीच्या मुळा लेकी आसावली, पाहत असे वाटुली पंढरीची। आता इथे त्यांनी काय उदाहरण दिलेलं आहे संत तुकाराम महाराजांनी, एकदम सुंदर उदाहरण त्यांनी इथे दिलेलं आहे की एखादी नवविवाहिता जी मुलगी असते ती आपल्या सासरी गेलेली असते, तेव्हा तिला असं तिचा जो पहिला सण असतो तो दिवाळी सण असतो। आता ह्या दिवाळी सणाला तिला अशी अपेक्षा असते की कुणीतरी आपल्या माहेरचं यावं आणि त्याला बघूनच तिला न्यायला येतो, कारण पहिल्या दिवाळी सणाला कुणीतरी माहेरचा माणूस त्या मुलीला न्यायला येतं माहेरी जाण्यासाठी। जसं ती एखादा आपल्या माहेरचा माणूस सासरी आल्यावरती त्या मुलीच्या चेहऱ्यावरती जो आनंद पसरतो आणि त्यांना बघून ती जशी प्रफुल्लित होते, तशीच आज संत तुकाराम महाराज असं म्हणतायत की पंढरपूर हे माझं माहेर आहे, कारण तिथे माझे माईबाप राहतात, म्हणून मलाही तीच आस लागलेली आहे की कधी एकदा त्या पंढरपूरच्या लोकांचं किंवा संतांचं किंवा तुझं हे प्रभू हे विठ्ठला तुझं मला दर्शन होतंय, तसाच आनंद आज माझ्याही चेहऱ्यावरती पसरलेला आहे की तुझ्या पंढरीला येण्याची ओढ जी आहे ती माझ्याही मनाला काय लागलेली आहे। एखाद्या नवविवाहिता मुलीप्रमाणे आज माझंही मन माझ्या माहेरासाठी पंढरीच्या ओढीसाठी काय झालेलं आहे, आसुसलेलं आहे। अब आते हैं तीसरी ओवी की तरफ। जो मैंने अभी मराठी में एक्सप्लेन किया वही हिंदी में एक्सप्लेन करूँगी। मेरी हर एक लाइन पे आप ध्यान से ध्यान दो, क्योंकि वही आपको जब पर्सनल ओपिनियन जब पूछे जाते हैं या उसका स्पष्टीकरण पूछा जाता है तो उसमें आपको वो लिखना पड़ता है, वो भी मराठी लैंग्वेज में। इसलिए मराठी के एक एक वर्ड पे मेरे ध्यान दिया करो और आपको समझे इसके लिए मैं हिंदी में भी बता रही हूँ। तो चलो आते हैं तीसरी ओवी की तरफ। अभी तीसरी ओवी में उन्होंने क्या बताया गया है कि एक नई नवेली दुल्हन जब अपने ससुराल में जाती है, पहला दिवाली उसका पहला त्योहार जो रहता है उसका दिवाली होता है, तो वो दिवाली के लिए अपने मैके से कोई उसको लेने आएगा, इसके लिए उसका मन वहाँ पे आकर्षित होता है, आस लगाए बैठती है, राह देखती रहती है। तो उसी की तरह यहाँ पे तुकाराम महाराज ने भी वही आतुरता अपने लिए भी जताई है कि उसी तरीके से जैसे उसमें कितनी वो ओढ़ रहेगी। पहली बार वो आई है एक अपना घर छोड़ के नए घर में, और वहाँ पे आने के बाद में उसको अपने वापस अपने घर में जाके अपनी खुशियाँ बांटनी है या जो भी आनंद है उसका वहाँ पे भी उसको व्यक्त करना है, वापस अपने लोगों में जाना है, वापस अपने लोगों से मिलने की जो आस है वो उसको लगी हुई रहती है। वैसे ही तुकाराम महाराज ऐसे बोलते हैं कि
माहेर, माहेर मतलब क्या, मैका, मेरा भी मैका कौन है, पंढरपुर ही मेरा मैका है। विठ्ठल जी प्रभु मेरी माऊली वही है, तो इसके लिए मुझे भी वहाँ जाने के लिए, वहाँ पंढरपूरला जाने के लिए मैं नितांत हमेशा मैं वो क्या कर रहा हूँ, वहाँ पे आस लगाए बैठा हूँ, वेट कर रहा हूँ, राह देख रहा हूँ कि कब मैं वहाँ पे जाके अपने लोगों में जाके अपना आनंद जो है या अपने मैके में मैं कभी मैं जाऊंगा, ऐसी आस वो लगाए बैठे हैं। आता येऊया आपण चौथ्या ओवीकडे। इथे संत तुकाराम महाराज आता एखाद्या बाळाप्रमाणे प्रभूची विनवणी करता आहेत। इथे त्यांनी प्रभूला माऊली म्हटलेलं आहे। भुकेली वा बाळ अतिशोक करी, वाट पाहे उरी माऊलीची। आता इथे त्यांनी विठ्ठलाला काय बोललेलं आहे, माऊली म्हटलेलं आहे। माता माऊली म्हणजे काय, आई। कारण त्यांचं आराध्य तर ते आहेच आहे, त्यांचं सर्वस्वच ते आहे। त्यांचे आई वडील सर्व नातेवाईकच कोण आहे, फक्त प्रभू विठ्ठल आहेत। म्हणून ते इथे एका छोट्या बाळाप्रमाणे काय करतायत, प्रभूला विनवण्यासाठी लिहितायत की भुकेलिवा बाळ। भुकेलिवा म्हणजे काय, भूक लागलेला। एखादं बाळ असतं, जेव्हा एका बाळाला छोटं जेव्हा बाळ असतं, तेव्हा जेव्हा त्याला बोलता येत नाही, तेव्हा तो भूक लागते, तेव्हा काय करतं, रडतं, जोरात रडतं, अति शोक करी म्हणजे काय करतं, खूप जोरजोराने रडतं। कारण तेव्हाच तर त्याच्या आईला कळतं ना की बाळाला भूक लागली आहे। म्हणून इथे ते सुंदररित्या सांगतायत की आता मलाही तुझ्या भेटीची काय लागलेली आहे, ओढ लागलेली आहे, आणि आता मी पण शोक करत आहे, मी पण रडत आहे। तर हे माऊली तू काय कर, मला लवकरात लवकर तू माझी विठ्ठल रूपी माऊली आहेस, आणि तू मला काय कर, मी तुझं बाळ, तू माझी माऊली, मला लवकरात लवकर माझी भूक जी आहे किंवा माझी व्याकुळता आहे दर्शनाची ती क्षमन कर। भुकेलिवा, आता शब्दार्थ बघूया। भुकेलिवा म्हणजे भुकेने व्याकुळ, हंगरी, अति खूप, शोक वेदना, वेदनेने आक्रोश करणे, किंवा तुम्ही इंग्लिश मध्ये बघा म्हणू शकता पेनफुल वीपिंग। उरी, उरी म्हणजे मनापासून, उरी म्हणजे ऊर म्हणजे काय, मन, आणि इथे मनापासून। माऊली म्हणजे आई, माऊलीचा तुम्ही समानार्थी शब्द पण इथे वापरू शकता, आई। समजलं तुम्हाला आता? भुकेलिवा बाळ, जसं छोटं बाळ भूक लागल्यावरती रडायला सुरुवात करतं, जोरजोरात रडायला सुरुवात करतं, कारण तेव्हा त्याच्या आईला समजतं की आता बाळाला भूक लागलेली आहे, आणि ते आपली भूक शमन करण्यासाठी त्याच्या आईला बोलवतं। तसंच आज मी सुद्धा आहे प्रभू तुझ्या दर्शनाची, मी छोटं बाळ आहे आणि तू माझी माऊली आहेस, तर आता लवकरात लवकर ये आणि तू मला माझ्या भुकेचं किंवा माझ्या दर्शनाची जी व्याकुळता आहे ती क्षमन कर। अभी आते हैं चौथी ओवी के पास। यहाँ पे संत तुकाराम महाराज बोलते हैं कि जिस तरीके से छोटे बच्चे को जब भूख लगती है, जब एकदम छोटा सा बेबी रहता है, उसको जब भूख लगती है तो वो जैसे आक्रोश करके रोता है, उसको तो बोलने के लिए तो आता नहीं है, तो वो जब भी भूख लगती है तो वो क्या करता है, रोना चालू कर देता है, और अपनी माँ के आने का, या माँ कभी आती है और कभी उसको खाने के लिए दूध मिलता है, उसके लिए वो क्या करता रहता है, राह देखता रहता है। वैसे ही संत तुकाराम महाराज की यहाँ पे अवस्था है, वो भी यहाँ पे उनका मन आतुर हुए जा रहा है कि कब, व्याकुल हुआ जा रहा है कि कब मैं, मेरी माँ, यहाँ पे उन्होंने विठ्ठल जी को माऊली बोला है क्योंकि विठ्ठल, प्रभु विठ्ठल उनके आराध्य तो है ही, साथ साथ में उन्होंने खुद को, अपनी भक्ति को उनको समर्पित किया है, तो वो उनके लिए
माऊली है, माता है, माँ है। तो इसके लिए वो बोलते हैं कि मेरे लिए तो माँ आप हो, तो मैं भी आपके दर्शन के लिए दिल से क्या कर रहा हूँ, राह देख रहा हूँ, आतुर हुए जा रहा हूँ, व्याकुल हुए जा रहा हूँ। मुझे भी आपके दर्शन की भूख लगी है, तो कब आप मुझे दर्शन दोगे और कब मेरी इच्छा पूर्ती होगी। आता आपण येऊया शेवटच्या ओवीकडे, 5व्या ओवीकडे। सगळ्यात शेवटी शेवट करताना संत तुकाराम महाराज म्हणतायत, स्वतःच उदाहरण देत आहेत। तुका म्हणे मज लागलीसी भूक, धावूनी श्रीमुख दाबी देवा। तुका म्हणजे काय, स्वतः संत तुकाराम महाराज आता म्हणतायत, म्हणे म्हणजे म्हणतायत, मज, मज म्हणजे मला, लागलीसी भूक, आता मला काय लागलेली आहे, भूक लागलेली आहे। धावणी, धावणी म्हणजे धावत ये, धावणे। श्रीमुख दावी देवा, श्रीमुख म्हणजे विठ्ठलाचा सुंदर चेहरा। सुंदर मुखदर्शन। आणि दावी म्हणजे दाखवणे, दाखव किंवा टू शो। तुका म्हणे मज लागलीसी भूक, धावूनी श्रीमुख दावी देवा। आता इथे संत तुकाराम महाराज म्हणतायत की अशा पद्धतीने मला काय लागलेली आहे, हे देवा, फक्त तुझ्या दर्शनाची, तुझ्या भेटीची मला ओढ लागलेली आहे, तीव्र ओढ लागलेली आहे। तेव्हा आता तू, मी तुझा बाळ आहे, तू माझी माऊली आहेस, म्हणून आता तू लवकरात लवकर धावून ये आणि तुझं श्री, कारण माझा जीव एवढा व्याकुळ होत चाललेला आहे की मला ते सहन होत नाही, म्हणून आता तू काय कर, धावून ये आणि तुझं श्रीमुख म्हणजे तुझं सुंदर चेहरा, तुझं सुंदर मुख, त्याचं दर्शन मला लवकरात लवकर दे। तुका म्हणे माझं लागलीसी भूक, धावूनी श्रीमुख दावी देवा। लवकरात लवकर तुझ्या श्रीमुखाचं सुंदर दर्शन जे आहे आता मला घडू दे, कारण तुझ्या भेटीची माझ्या जीवाला लागलेली तीव्र ओढ आता मला असहनीय झालेली आहे। अब आते हैं हम 5वीं ओवी की तरफ। यहाँ पे संत तुकाराम महाराज बोलते हैं कि हे विठ्ठला, मुझे अब तुमसे मिलने के लिए, तुम्हारा श्रीमुख देखने के लिए, तुम्हारा सुंदर मुखड़ा देखने के लिए मैं अभी, मुझे भूख लगी हुई है तुम्हारे दर्शन की, मुझे बस और कुछ सूझ नहीं रहा है। तो हे प्रभु, आप कृपा करके मैं विनंती कर रहा हूँ कि आप भाग के आइए और मुझे आपके दर्शन का लाभ दीजिए, क्योंकि मुझे आपका श्रीमुख देखने के लिए मैं बहुत उतावला हो रहा हूँ, और बस मेरे जीवन का आप क्या करो, अभी सार्थक कर दो। अब हम आते हैं टेक्सचुअल क्वेश्चंस जो है उसमें 3 क्वेश्चन दिए गए हैं कि फर्स्ट क्वेश्चन है, संत तुकारामांनी पांडुरंगाच्या भेटीबाबत दिलेले दृष्टांतातील तुम्हाला आवडलेला दृष्टांत इथे स्पष्ट करा। मतलब इन्होंने यहाँ ये क्वेश्चन में पूछा है कि इतने उदाहरण जो उन्होंने दिए हुए हैं अलग अलग तरीके से, तो उसमें से जो आपको अच्छा लगा है वो उदाहरण उन्होंने स्पष्ट करने के लिए या एक्सप्लेन करने के लिए बोला है। अभी हम लोग यहाँ पे नवनीत प्रीफर करेंगे क्योंकि बोर्ड भी नवनीत फॉलो करता है, तो इसलिए क्वेश्चन आंसर्स के लिए आप भी नवनीत डाइजेस्ट को फॉलो कर सकते हो। अब आते हैं आंसर की तरफ। श्री विठ्ठलाचे, पहिलं मी मराठीत वाचून दाखवते, त्याच्यानंतर मी ते फिर उसके बाद में मैं हिंदी में भी उसको एक्सप्लेन करती हूँ। श्री विठ्ठलाचे दर्शन व्हावे म्हणून संत तुकारामांच्या मनाला ध्यास लागला आहे। त्यातील आर्तता ज्या दृष्टांतात तीव्रतेने दिसते तो भुकेलिवा बाळ अति शोक करी, हा दृष्टांत मला जास्त आवडला आहे। अब यहाँ पे उन्होंने एक्सप्लेन किया है, कौन सा एग्जाम्पल किया है एक्सप्लेन, तो
अभंग की जो चौथी ओवी है वो उन्होंने एक्सप्लेन किया है की भुकेलिवा बाळ अतिशोक करी. भूक लागलेला जो छोटं बाळ असतो ते आईकडे जेवणासाठी किंवा दुधासाठी जेव्हा ते खूप रडत असतं, आक्रंदत असतं, तर ते उदाहरण त्यांनी याच्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे. अब यहाँ पे वो बताते हैं कि उसको एक्सप्लेन करते हैं. आई आणि बाळ यांचे ममतेचे नाते यातून ठळकपणे दिसून येते. अब ये उदाहरण से क्या दिखाई देता है, तो माँ और बच्चे का ममता से भरा हुआ नाता यहाँ से बहुत ही अच्छे से उन्होंने यहाँ पे बताया है. भुकेला बाळ जसा आईपाशी हट्ट धरतो, जैसे भूख से बिलखता हुआ बच्चा जो है वो अपने मम्मी के पास हट्ट धरने मतलब क्या, जिद करना. किसके लिए जिद करता है, तो खायला द्यावे म्हणून, मतलब क्या, भूख लगा है तो खाना दे, इसके लिए जब वो जिद करता है और तब वो जो आक्रोश करता है, रोता है, तो बालकाचा भाव या दृष्टांतात पुरेपूर स्पष्ट झाला आहे. वो जो भाव है बच्चे का, ये दृष्टांत में, ये उदाहरण में बहुत अच्छे से उन्होंने स्पष्ट किया है. संत तुकारामही श्री विठ्ठलाला विठुमाऊली म्हणून साथ घालतात. यहाँ पे वो श्री पंढरपुर के विठ्ठल को विठू माऊली मतलब क्या, माऊली मतलब माता, तो वो उनको भी साथ घालने मतलब क्या, उनको बुला रहे हैं या पुकार रहे हैं की तू माझी माऊली आहेस आणि मला तुझ्या दर्शनाची भूक लागलेली आहे. तुम मेरी माँ हो और तुमको मिलने की आस मुझे लगी हुई है, तुमको देखने की भूक मुझे लगी हुई है. म्हणून आईची माया व बाळाची निरागसता हे या दृष्टांताचे मर्म आहे. तो मेन इसका मतितार्थ जो है, उसका मर्म मतलब क्या, उसका मॉरल जो है, आईची माया आणि बाळाची निरागसता. मतलब निरागसता म्हणजे इनोसन्स, जो माँ की ममता, माया मतलब ममता, माँ की ममता और छोटे बच्चा, जो छोटा एकदम छोटा बच्चा रहता है, उसकी निरागसता मतलब इनोसेंस. ये उदाहरण से प्राकर्ष स्पष्ट होता है. अभी हम आते हैं दूसरे क्वेश्चन पे. चकोराच्या दृष्टांतातून संत तुकाराम काय सिद्ध करू इच्छितात ते तुमच्या शब्दात लिहा. अब जो उन्होंने यहाँ पे क्वेश्चन पूछा है कि चकोर का जो दृष्टांत उन्होंने दिया है, उदाहरण जो उन्होंने दिया है, उसमें से संत तुकाराम क्या सिद्ध करना चाहते हैं, ये आपके वर्ड्स में लिखो. इसीलिए मैं कहती हूँ कि जब भी मराठी एक्सप्लेन करते हैं मराठी में, तब वो भाषा के ऊपर, वो लाइंस के ऊपर आप ध्यान दो, क्योंकि बहुत सारे क्वेश्चंस जो आते हैं वो स्वमत में आते हैं और उसमें आपका ओपिनियन पूछा जाता है, खुद का ओपिनियन पूछा जाता है. तो कभी अगर क्वेश्चन आंसर्स ध्यान में नहीं, आंसर ध्यान में नहीं रहता है, तो जब पढ़ा हुआ है जो हम लोग ध्यान देते हैं तो वही आप लिख सकते हो. इसके लिए कभी भी जब हम एक्सप्लेन करते हैं तो उसमें ध्यान देके सुना करो, ताकि आपको लिखने में आसानी होगी. चलो आते हैं आंसर की तरफ. चकोराला फक्त चांदण्याची आस असते. मतलब क्या, चकोर को किसकी आस रहती है, तो सिर्फ पूर्णिमा मतलब फुल मून के जो उसका जो लाइट होता है, उसी की उसको क्या रहती है, आस रहती है. क्योंकि उसी वो जो लाइट होती है वही उसका क्या होता है, जीवन होता है, उसी पे वो जीता है. तो चंद्र प्रकाश सेवून जगतो. क्यों, वही जो फुल मून का जो चंद्र प्रकाश रहता है वही वो क्या करता है, सेवन करता है और उसी पे वो जीता है. चंद्र किरणे हेच त्याचे जीवन असते और वो फुल मून के जो चंद्र किरण है वही उसका क्या होता है, जीवन होता है. चकोराला जशी चंद्रकिरणांची ओढ असते, इसी प्रकार जैसे चकोर को वो चंद्रकिरण की ओढ रहती है, आस रहती है, त्यावेळी तो तळमळत असतो. तब वो जब व्याकुल होता है, त्या प्रकारे संत तुकारामांचे मन विठ्ठल भेटीसाठी व्याकुळ झाले आहे. उसी प्रकार से संत तुकाराम का भी मन विठ्ठल भेंट के लिए क्या हो रहा है, व्याकुल हो रहा है. आणि संत तुकाराम महाराजांना या दृष्टांतातून हे सिद्ध करायचे आहे, उनको ये सिद्ध करना है कि चकोराला जसे चांदणे हे एकमेव गोष्ट हवी आहे, तशी मला, मतलब चकोर को जैसे सिर्फ और सिर्फ उसका उद्देश्य चांदने, मतलब क्या, वो फुल मून का चंद्र प्रकाश जो है वही उसका क्या है, ध्येय है, लक्ष्य है, वही उसका जीवन है. वैसे ही तशी मला माझी विठाई
एकमेव हवी आहे. वैसे ही माझी ही विठाई मतलब क्या? विठू माऊली आई. विठ्ठल हे काय आहे? त्यांचं सर्वस्व आहे, आई आहे, वडील आहे, सगळे नातेवाईक हे त्यांचं कोण आहे? विठ्ठल आहेत. म्हणून ते म्हणतात की फक्त माझ्या जीवनाचं पण एकमेव उद्दिष्ट काय आहे? विठाई, विठ्ठल. श्री विठ्ठलाच्या भेटीशिवाय जगणे निरर्थक आणि नीरस आहे. आणि श्री विठ्ठलाच्या भेटीशिवाय उसको उसका दर्शन दर्शन के बगैर उनका जीवन जो है वो कैसा है? निरर्थक है, नीरस. नीरस मतलब कोई रस नहीं जीवन में. अगर उनका दर्शन नहीं तो वो जीवन का कोई अर्थ नहीं, ना ही कोई रस है. हे तत्व, ये जो तत्व है संत तुकारामांनी विशेषपणे अधोरेखित केलं आहे, मतलब अंडरलाइन किया हुआ है. अधोरेखित करने मतलब अंडरलाइन करने, मतलब ये जो तत्व है चकोर जीवन और चंद्र प्रकाश और उसका जीवन, ये जो उन्होंने उदाहरण दिया है, ये क्या है? उन्होंने स्पेशली अंडरलाइन करके बताया हुआ है कि ऐसे ही मेरा क्या है? जीवन चकोर के जैसा ही विठ्ठल के दर्शन के ऊपर ही निर्भर है. अब आते हैं हम थर्ड क्वेश्चन के तरफ. तुम्ही तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींच्या भेटीला आसुसलेले आहात हे सांगण्यासाठी एखादा दृष्टांत वापरा व तो स्पष्ट करा. अब यहाँ पे उन्होंने आपको पर्सनल आपका खुद का ओपिनियन यहाँ पे पूछा हुआ है कि आप उसको अपने शब्द में कैसे लिख सकते हो. तो यहाँ पे क्वेश्चन क्या पूछा है कि आप आपके नज़दीक मित्र और अगर मैत्री मतलब फ्रेंड किसी को मिलने के लिए अगर आपको उतनी ही आस लगी हुई है तो कोई एक दृष्टांत मतलब कोई उदाहरण आप बता सकते हो कि किस तरीके से मुझे तुमसे मिलने की आस लगी हुई है. मैत्री ही अतिशय निखळ आणि निर्मळ असते. फ्रेंडशिप ये कैसी रहता है? एकदम निर्मल रहता है. एक रियल फ्रेंडशिप जो रहती है वो हमेशा कैसी रहती है? फेयर रहती है. मैत्रीत अपेक्षा नसते और कोई एक्सपेक्टेशन, अपेक्षा मतलब एक्सपेक्टेशन, कोई अपेक्षा रहती नहीं है. निरपेक्ष मैत्रीचा भाव जात उमटेल असा दृष्टांत म्हणजे, मतलब जिस फ्रेंडशिप में निरपेक्षता आती है, मतलब अपेक्षा कोई नहीं होती है, ऐसा भाव जिसमें आता है, वैसा उदाहरण अगर वो दे रहे तो वो एक उदाहरण ऐसा है कि पाऊस व धरणी. जैसे संत तुकाराम महाराज ने कैसे चकोर का उदाहरण दिया था, वैसे ही यहाँ पे आपको कोई उदाहरण पूछा है ना, तो यहाँ पे एक उदाहरण उन्होंने दिया है कि पाऊस व धरणी मतलब बारिश और धरती या जोडीचा द्यावसा वाटतो. ये जोडी का उनको उदाहरण देना है. धरणीची कोणतीही अपेक्षा नसते. धरती की कोई अपेक्षा रहती है क्या? वो बोलती है कि वो आप इंसान से कोई मांग रखती है? नहीं. ती उन्हात भाजून निघते. वो धूप में सेक के, भाजून मतलब क्या पूरी सेक के निकलती है. ती फक्त पावसासाठी आसुसलेली असते और वो जलती रहती है, लेकिन वो किसके लिए आस लगाए बैठती है कि कब उसकी गर्मी, उसको थंडा कौन करता है? बारिश का पाणी. आसुसलेली असते. नि पाऊसही आभाळातून आसीम ओढीने धरतीवर येतो और बारिश भी उसी वेग से, उसी स्पीड से वो क्या होता है? धरती के ऊपर आगमन कर लेता है. धरणी व पाऊस यांच्या निरपेक्ष मैत्रीतून और इसी तरीके से धरती और आसमान इनके निरपेक्ष मतलब अपेक्षाहीन मैत्री से एक नवीन एक मैत्री का एक नया अंकुर जो है वो क्या होता है? जन्म लेता है. मैत्रीतही सुसंस्कृत सृजनाचीच प्रक्रिया असते. मैत्री भी ये क्या रहता है? सुसंस्कृत मतलब एक वेल कल्चर सृजन का ये क्या रहता है? प्रक्रिया होती है. आणि या संदर्भात ग दी माडगूळकरांच्या कवितेचे एक कडवे आठवते. ग दी माडगूळकर ये कवि है, उनके प्रसिद्ध कवि है, उनका उन्होंने यहाँ पे एक उदाहरण दिया है कि माऊलीच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार, भुकेलेल्या तान्ह्या तोंड पसरे शिवार. म्हणजे माऊलीच्या दुधापरी, आईच्या दुधासारखे मृगाचे तुषार, मृगाचे म्हणजे पावसाचे जे तुषार आहेत ते एखाद्या शिवार म्हणजे काय? शेतावरती काय आहेत ते पसरणार असतात. तेव्हा एखादं शिवार तोंड पसरून त्या दुधाच्या म्हणजे पाण्याच्या वर्षावासाठी ते काय असतं?
शिवार आसुसलेलं असतं. माऊलीच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार, भुकेलेल्या तान्ह्या तोंड पासरे शिवार. म्हणजे ते जे शिवार आहे, शेत जे आहे ते एखाद्या छोट्या भुकेलेल्या छोट्या मुलासारखं काय केलेलं आहे, तोंड पसरून उभं आहे आणि कधी ते मृगाचे तुषार त्याच्या तोंडात जात आहेत त्याची ते वाट पाहत अशा पद्धतीने हा संपूर्ण अभंग आता आपल्याला शिकवून झालेला आहे. त्याचबरोबर मी तुम्हाला टेक्स्च्युअल जे क्वेश्चन आन्सर्स आहेत ते पण तुम्हाला समजवलेले आहेत. फक्त एकच, सगळं मराठीचा अभ्यास करताना प्रश्नोत्तरांचं जितकं लिहून तुम्ही प्रॅक्टिस कराल ते तुमच्यासाठी खूप सोपं असेल. जेव्हा एक्झाम येईल त्यावेळेला ते तुम्हाला डिफिकल्ट जाणार नाही. म्हणून माझी विनंती आहे की जेवढे क्वेश्चन आन्सर्स आहेत ते समजा लेंदी वाटत असतील तर एक एक पॉइंट एक एक लाईन बनवून तुम्ही ते लिहून जे आहे त्याची प्रॅक्टिस करा. नमस्कार.